काशीतील ऐतिहासिक आणि पवित्र मणिकर्णिका घाटावर तोडफोड आणि रचनात्मक बदल सुरू केले आहेत। शेकडो वर्षाचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या घाटाला धक्का लावला जातोय। त्यामुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होतोय। कोणतीही जडसुनावणी किंवा पारदर्शक प्रक्रिया न करता ही कामं सुरू झाल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि संघटनांनी केलाय। विकासाच्या नावाखाली सनातन वारशाशी छेडछाड होत असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणावर शंकराचार्यांनी तीव्र निषेध नोंदवलाय। धर्मगुरू आणि वारसा तज्ञांचा सल्ला न घेता हे बदल अस्वीकार्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीची विटंबना आणि मंदिर तोडफोडीचे व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्यात। राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर आली नाही। मणिकर्णिका घाटाचा मूळ स्वरूपात वारसा जपला जाणार की विकासाच्या नावाखाली हे बदल केले जाणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।